नमस्कार, मी शाहिस्ता मकानदार. मधुबाला या शॉर्ट फिल्मला कॉस्ट्युम मी केलेले आहेत. तर मधुबालाची सुरुवात झाली पहिल्यांदा गोपी काकांपासून. म्हणजे माझी आणि स्वप्नील सरांच्याशी काय आधी ओळख नव्हती, तर गोपी काकांनीच पहिल्यांदा मला त्यांच्याशी भेट घालून दिली आणि आम्ही पहिल्यांदा राधाई स्टुडिओमध्ये भेटलो होतो. तर राधाई स्टुडिओमध्ये त्यांनी एक कन्सेप्ट जी होती किंवा स्टोरी होती ती नरेट केली की काय आहे वगैरे. स्टोरी ऐकल्यानंतर मला छान वाटलं होतं. मला वाटलं होतं की चला बाबा एक चांगल्या कन्सेप्टवरती काम करायला मिळणार आहे. तर स्टोरी ऐकल्यानंतर हे लक्षात आलं होतं की हे नॉर्मल असं काही नाहीये, म्हणजे काहीतरी स्वतःचं पण प्रिपरेशन लागणार आहे याला आणि थोडं वर्क करायला लागणार आहे स्टोरीवरती, त्या कॅरेक्टरवरती, काय जाऊ शकतं त्या कॅरेक्टरला, कुठले कलर असतील, ह्या सगळ्या गोष्टींवरती आमचं दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती डिटेलमध्ये बोलणं झालं होतं की हे असं असं हवंय वगैरे. स्वप्नील सरांनी सगळं मला सांगितलं होतं आणि मग हळूहळू गोष्टी समजून घेत, ते कॅरेक्टर समजून घेत आणि ते कॅरेक्टर कशा प्रकारे वर्क करते, ते कॅरेक्टरची काय भाषा आहे, हे सगळं लक्षात घेऊन मग माझं वर्किंग मी स्टार्ट केलं होतं माझ्या लेवलला. मग त्यात पण शंतनू सरांचं जे काही कलर वाईज ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे कुठले कलर हवेत, कुठले नको आहेत, काय आपण वापरू शकतो तिला, किंवा विकास सर आहे त्यांचं कॅरेक्टर आहे लेखकाचं, तर लेखक म्हणून त्यांना कसं आपण प्रेझेंट करू शकतोय, एक टिपिकल लेखक ठेवायचा का, म्हणजे जो अदरवाईज फिल्म मध्ये दाखवतात तसा, की एक म्हणजे नॉर्मल माणूस जो लेखक दिसू शकतो किंवा त्याला फार काही लेखकाचा हे न देता एक नॉर्मल ठेवायचं का कपड्यांच्या थ्रू, असं ते सगळं होऊन मग शेवटी एक फायनल झालं की अच्छा आपण हे करूयात, हे देऊयात वगैरे. बाकी प्रोसेसमध्ये फिल्मच्या खूप मजा येत होती, कारण मला स्वतःला एक वेगळा काहीतरी प्रयोग केल्याचा आनंद होता की एक चांगली फिल्म मी करते. आणि तर पहिल्यांदा कलर वाईज थोडं शंतनू सर किंवा स्वप्नील सरांच्याकडनं आलं होतं की तिचं थोडंसं भडकच कलर ठेवायचा आहे. तर सुरुवातीला आम्ही तिचं मेन जे काही जिचं कॅरेक्टर तिचं दिसणार होतं, तर तेव्हा तिच्या साडीचा रंग कुठला ठेवायचा. मग असं आलं की लाल ठेवूयात, कारण लाल म्हणजे थोडासा बोल्ड कलर आहे, ती थोडीशी बोल्ड दिसेल, मॉडेल दिसेल, म्हणजे त्या कॅरेक्टरला जाईल असं आणि उठून दिसेल ती. त्यामुळे आम्ही तिचा तो कलर चॉईस केला की आम्ही तिला रेड देऊयात. बाकी जेव्हा फिल्म ही सगळी एका दिवसात कम्प्लीट झालेलं शूट होऊन, जे की वाटत नाही. जेव्हा फिल्म बघतो आपण असं वाटतं की अरे बापरे 2-3 दिवस गेले असतील फिल्म पूर्ण व्हायला, पण एका दिवसाची ही स्टोरी आहे पूर्ण. आणि जेव्हा फिल्म कम्प्लीट झाली, मी एका कामानिमित्त बाहेर होते, त्यामुळे मी लिंक सरांनी शेअर केली होती आणि मी तीच बघितली आणि तेव्हा असं वाटलं की अरे बापरे बा, आपण खूप काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे तिला बघताना, ते कॅरेक्टर बघताना मधुबालाचं इतकं भारी वाटत होतं की आपण जे काही दिलेलं आहे तिला, जे कपडे, जे ऍक्सेसरीज, ते इतके सुंदर दिसतात स्क्रीनवरती. ते बघून ऍक्च्युली मला खूप समाधान वाटलेलं की चला बाबा आपण जे काम केलेलं आहे ते पूर्णतः गेलेलं आहे आणि लोकांना आवडतंय बघायला. त्याच्यानंतर 1-2 फेस्टिवल्सना जेव्हा मी बघितली फिल्म आपली, आणि तेव्हा लोकांच्याकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या खूप पॉझिटिव्ह होत्या. म्हणजे एक वेगळी फिल्म, एक वेगळ्या दर्जाची फिल्म, एक वेगळा विषय खूप छान प्रकारे मांडलाय, असं जे काही लोकांच्याकडनं कमेंट्स आल्या. म्हणजे त्यातल्या नॉर्मली लोक टीका करतात की हे असंच काय, हे तसंच काय, पण हे टीका खूप कमी आल्या माझ्यापर्यंत तरी. पर्सनली लोकांना आवडली फिल्म बघायला. एक वेगळा थॉट, एक वेगळा विषय बघितल्याचा एक आनंद दिसत होता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. त्यामुळं ही ओव्हरऑल पूर्ण प्रोसेसमध्ये असताना, शॉर्ट फिल्म करत असताना खूप बरं वाटलं मला पर्सनली काम करून सगळ्या टीम सोबत. आणि म्हणजे डिरेक्टरनी, म्हणजे स्वप्नील सरांनी जो काही विश्वास दाखवला की बाबा तू करू शकतेस कॉस्ट्युम, तर ह्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि पुन्हा आवडेल काम करायला.